आहे तो अत्यंत म्हणजे कसं असं काही नाही, अत्यंत वैचारिक आहे. फक्त कसं असते काय काय जसं खातो की आपण अन्न खातो की नाही, जेव्हा कसं चांगलं पाहिजे ना मग आपली तब्येत चांगली राहते, बरोबर आहे की. मग या डोक्याने जर चांगलं भेटलं तर मग आपण माणूस चांगला पाहिजे की नाही. डोक्याने अन्न पाहिजे की नाही, जसं मी सांगितलं की जे बी टाकलो तर तसं बी मग याच्यात काही टाकलोच नाही मग भरती विचारायची की नाही. मग मी कसा करावा मग तुला असे विचार तेच. तर ते कसं असते की आपल्याला कसं कोणाला समोर या, मला एक सांगा, कोणी ना कोणी समोर येणार नाही तर मग कोणती गोष्ट घडेल का. हे बघा बाबासाहेबांना जर त्यावेळेस म्हणलं आजच्या पेक्षा बाबासाहेब जेव्हा होते तेव्हा किती परिस्थिती खराब होती, खराब होती की नाही होती. मी तेव्हा ऐकतो होतो, आज तुम्हाला आहे की नाही, तुम्हाला खायचा त्रास आहे का, कपडे घालायला नाही आहेत का, घरी राहायला आहे की नाही आहे की नाही, घरात टीव्ही आहे की नाही आहे, सगळ्याच्या घरात टीव्ही आहे की नाही आहे, मोबाईल बी आहे, कसा अँड्रॉइड आहे त्याच्यावर डिस्प्ले असं मस्त व्हिडिओ करतो की नाही. आणि गरीबाचा गरीबी आपल्याला म्हणतो मला तर हा मोठाच पाहिजे, लहानचा पाहून घेऊ, लहानचा सापडून नाही कोणाचं आहे की नाही, अशी कंडिशन आहे की नाही आपण. मग याचा अर्थ काय आपल्याला काय ए बेटा इकडे लक्ष दे, माहिती काय जरासं मी तुमच्याही आलो, तुमच्या सगळ्यासाठी आलो. आपल्याला कसं बेटा विचार करावा लागेल की आपण काय करून राहिलो. अरे रस्त्याने आपण जात असतो, समजा तुम्हाला मुंबईला जायचं असतो आहे की नाही, मुंबईला जायचं आहे समजा, रेल्वे स्टेशनवर स्टेशनवर आहे ना त्या तिकीट. आता कसं आहे आपल्याला माहितीच नाही कुठं जायचं आहे. आता कंडिशन कशी आहे सगळी आपल्या समाजाची, आपल्याला माहित नाही आहे की आपल्याला कुठं जायचं. तुम्ही जर स्टेशनवर गेले आणि त्याला पैसे दिल्या 100ची नोट तर तो तुम्हाला पहिले प्रश्न काय विचारणार कुठं जायचं आहे, आणि तुम्ही म्हणा तर काय माहिती कुठचं तिकीट दे, काय म्हणा कुठचं तिकीट दे. अरे पण तू सांग ठरवलं ठरवा लागेल की नाही. सकाळी उठल्यापासनं घरात नाश्ता काय करायचा, जेवणात भाजी काय करायची ठरवतो की नाही. पण आपलं जीवन जगून राहिलं तर ठरवलंय का तुम्ही, ठरवून राहिले का काही की बा आम्ही समाजात राहिलो, बाबासाहेबांचे लेकरं, पण आम्ही ठरवून राहिलो की आम्ही काय करून राहिलो हे विचार करायला लागेल की नाही. आम्ही एकत्र आले पाहिजे. आम्ही बुद्ध धर्म घेतला, बरोबर आहे ना, 3 महिने आपण पाठ घेतला आणि सगळीकडे इथं नाही शहरात सगळीकडे तशीच कंडिशन आहे, खेड्यात गेल्यावर तिथेही कंडिशन आहे. कसं आहे तिथं ज्या बाया म्हाताऱ्या बाया आहेत त्या राहते आणि त्याच्यात 1-2 कार्यकर्ता असून असं वाटते की ते वाचणारी राहते आणि लहान लहान लेकरं राहते, बरोबर एवढेच राहते त्याच्यात. पण तिथं कोणीच राहत नाही, पण 3 महिन्यानंतर जेव्हा सारं गाव राहते, ते गाव येते का काढायला तुमच्या. मग इच्छे लोक गेले कुठं विचार करायला लागेल की नाही. आणि जे लोक हे वास्तविक समजा बुद्धनं त्याचा धर्म वाचतो की नाही, मग हा जर वाचतो तर आपल्याला किती जण त्याच्यात पंचशील पाळतो नाही. मला सांगा ल खतरनाक शील आहे पंचशील पाळल्याला बस पाळला तर बिल कोणी गोळीच मागतो असं काही आहे का, असं काही आहे का की नाही. मग पंचशिलात एक शील आहे खोटं बोलू नका, बरोबर आहे, खोटं बोलायचं नाही असं एक शील आहे. आता मला सांगा आपण दिवसभरात किती वेळा खोटं बोलत असो की नाही. अरे बाबा मी एक गोष्ट तुम्हाला नाही, अरे बाबा मी एक गोष्ट सांगा, शील जर पाळलं, एक शील जर पाळलं आपण तर जीवनात परिवर्तन होते, परिवर्तन होते. तुम्ही म्हणता जीवनभर प्रत्येक क्षणात मी जर खरं बोलले
असं जर शी हे पकडलं तर तुम्हाला त्रास नाही होते की नाही? करायला सुरुवात केली. कारण की कसं आहे, हा मोबाईल जो आहे ना हा खोटं बोलायला सांगतो. मोबाईल जो आहे हा एकदम खतरनाक प्राणी आहे, ज्याच्या त्याच्या हातात आहे. बाप घरात राहते, बाप घरात राहते. घरचा जे पैसे आपण घेतो तो माणूस येते बाहेर विचारायला बाप आहे. संवाद जो आहे ना हा पहिली बैठक आहे माझी. हा संवाद सुरू करू बाबा. आज समजा एवढे लोक आहे, दुसऱ्या बैठकीला पूर्ण इकडे फिरून थोडंसं घेणार. तर माझा उद्देश हा आहे की आपले लोक एकत्र आहे. आता जसं बाबासाहेबांना आपल्याला धर्म दिला तर त्याने म्हणला की बुद्धं शरणं गच्छामि. बरोबर आहे. आता याचा अर्थ काय होते आपल्याला प्रत्येकाला माहित असायला पाहिजे. जर माहित नसेल तर अर्थ काय, हे कोणत्या भाषेत आहे? पाली भाषेत. कोणत्या भाषेत आहे? पाली भाषेत. आता पाली भाषेत पाहून आहे कारण की त्यावेळेस कोणती भाषा होती? पाली भाषा होती. बरोबर आहे. जे भाषा समजेल बोलली मिळेल म्हणून बुद्धाने ते भाषा कोणती बोलले? पाली भाषा. की बाय बुद्धं शरणं गच्छामि. आपल्याला 5 इंद्रिय आहे. बरोबर आहे. माहिती आहे 5 इंद्रिय सांगितलं.